सो हे गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे बंधू आणि भगिनींनो। आणि आज आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये खूप पाऊस आहे आणि पाऊस असल्याच्या कारणाने आता मी दिवसभर पाऊस थोडाही थांबत नाही म्हणून आता मी गेले थोडी मार्केटमध्ये बाजार घेऊन आलेली आहे। परंतु आता आम्हाला मी शिल्पाला सांगितलं, शिल्पा मी आज पालक भजी म्हणजे मटन भजी म्हणजे खिमा आणि पालक बघा मी तुम्हाला आज कसा आयटम करून दाखवते हा भजीचा। तुम्हाला एकदमच तुम्हाला पण वाटेल की खरंच मला मम्मीने कसली हे भजी बनवले, तर तुम्हाला मी सांगत आहे। थोड्याच वेळात तुम्हाला दाखवत आहे मी की भजी बनवताना याच्यामध्ये काय काय मटेरियल टाकायचं आहे आपल्याला ना, आपल्याला याच्यामध्ये टेस्ट कशी येणार आहे। आणि पीठ आणि तुम्हाला माहित आहे पालकच्या भाजीला पाणी सुटत आहे म्हणून ते कशा पद्धतीने बनवायचं आणि पाणी पण सुटलं नाही पाहिजे, गिलगिल नाही झाली पाहिजे भजी आणि एकदम कडक राहिली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये खिमा पण आहे, मटन खिमा आहे। मी तुम्हाला सांगते तो कसा पद्धतीने बनवायचा, नक्कीच तुम्ही नंतर बघू शकता। हॅलो गाईस, बराच पसारा झालेला आहे म्हणून मी संदीपला आपलं शुभमला सांगलं, शुभम तू पूर्ण हे झाल्याच्या नंतर पूर्ण कचरा काढ, तू झाडून घे, शिल्पा थोडी तिकडचं आवरते, सगळेजण काम करायचं बाप। आणि गाईस फार मोठा पसारा झाला इकडे, एकदाच भाज्या आता दोन तीन दिवसाच्या भाज्या आणल्यामुळे हे बघा मी आता याच्यामध्ये ठेवते सगळ्या भाज्या ह्या शिल्पाच्या डब्याच्या, परुबाईच्या डब्याच्या भाजी आहे नालंदाची माझ्या, सकाळची गडबड असती दादाची टिफिनची का टिफिनची, मग त्याच्यात नको टाकू दे, थांब मी तुला दुसरं देते। काय देते मग, राहू दे ना शिल्पा, तुमचं तर लयच बाई खरंच सगळी शिस्त पद्धतच पाहिजे यांना, मी यातली त्यात करते मी। थांब रे भाऊ, अंकल झोपलेत काय? अंकल झोपले असते, पटापट काम करायचं ना, मग हे नको हे भरायचं। अरे ह्या पण मिरची आणल्याशिवाय काही तो होत्या घरात, ह्या नव्हत्या आणायला पाहिजे। मग हे भरायला आणली, थोडीशी एक टोपली आणती याच्यामधली, फ्रीज मधली बघा आहे का काही, तर एक बघा आहे का, याच्यात टाक ना होती त्या कचरा यायचं सरळ, हा बघ कचरा इथे जागेवर बसू शिवाय एका साईडला हे ठेव ना, हा आपलं काय म्हणतात त्याला कढई ठेव ना एका साईडला। हे बघा शिल्पाचं काम आहे, माझ्या छोट्या छोट्या चाळण्या आणि मग याच्यात भेंडी ठेवायचं, याच्यात गवार ठेवायचे, आणि मी कशात ठेवले ते त्याच्यात असं होते मग आपल्याकडे, मग आपण ते कामाच्या नादी लागत नाही। आणि असलं कधी ती गंगूबाई आमची मावशी सगळं करते गाईस, एकदम घरातल्या सारखं, असे सांगताच येत नाही की आमच्या घरातलीच आहे, असं काम करते ते एकदम छान। कधी पहिल्याला आहे का हे मला बघा मी असा ठेवला होता, नको काढून ठेव डब्यामध्ये, हे बघा बाहेर करते कुठला, हा फेकून द्यायचंय का, हा हे दुसऱ्यात ठेवायचा आणि हा याच्यात ठेवायचा, अवघडच आहे बाई शिल्पाचं काही काम तसंच आहे, याच्यामध्ये असते एक त्याच्यामध्ये एक, म्हणजे ताजं ताजं फ्रेश फ्रेश असंच का। नालंदाबाई काय खाती, अभ्यास करते का, खाती ए शुभम हे उचल तू, चल हे काय हे ठेव ना तिकडे जाऊन, मला हे दे, ती भेंडी चांगली की ना, भेंडी याच्यात घर जाऊ तिकडं थांब, ती भेंडीला परत हे करीन, तिने आणली ना भेंडी घ्यायला, हे टाकते याच्यात टाकायचं बाबा, तिला ती भेटलं पाहिजे डब्याला म्हणून ती असं तिला जमत नाही इकडं तिकडं काही हवे। हे बघ जा फ्रीज मध्ये येते, ते फ्रीज मध्ये ठेव, तुम्ही काढले बस। आता काकडी पण जाऊ दे फ्रीज मध्ये, टमाटर नको जाऊ देऊ, भाऊ तिचा डायनिंग टेबलवर ठेवलं नाही तर मला ते याच्यामध्ये मला हे पण करून घ्यायचे ना, तूप आपलं दही काय म्हणतात त्याला, छास
ताक पण बनवायचंय मला. तेवढं डायनिंग टेबलवर हे टमाटे पण उचल. तेवढी भेंडी याच्यात ठेव. त्याच्यात या घरामध्ये जेवढे माणसं आले गाईस तेवढे कामाला लागते. मग माझी बबली आता लगे निघून गेली. पाऊस थोडा कमी झाला. नको म्हणली मम्मी तुमच्या इकडे लई गर्दी आहे. पण गर्दीच आहे ना, मोठं घर आहे तर गर्दीच आहे. आम्हाला सवय झाली. आम्हाला किती असले तर आम्हाला असं वाटतं की पाहिजे तर अजून पाहुणे पाहिजेत. आता हे तर आमच्या घरातलेच आहेत. बरं दादा आहे, संगकार आहे, समाधान आहे, माझा आर्यन आहे, परूबाई आहे, शुभम आहे, संघर्ष आहे आणि आम्ही 4 जण. म्हणजे किती वाढले मेंबर, बरेच झाले ना. मग काका आहे म्हणजे हो ना, आपण धरले ना. मग एवढे. आणि मग त्याच्यात आली होती मग लल्लू गेली आणि बबली गेली. राहुल पण गेला. मग मला मी नाही थांबत असं. त्यांना म्हणलं जा. त्याला घरी ठेवा लागेल. याच्यामध्ये आपल्या ह्या 2 भेंड्या राहिल्या. परत याच्या फ्रीजमध्ये ठेवले. ते ठेव फ्रीजमध्ये. आता परत ही मिरची आली. हे कढीपत्ता देऊ का ग फेकून? शिल्पा देऊ का फेकून? येऊ कढीपत्ता काढू या बाजूला. काही काही याच्यामध्ये आमच्या बबलीच्या दारामध्ये मोठं कढीपत्त्याचं झाड आहे. मला नाही कढीपत्ता. आता एक ताटांनी मला याला हे करायला कोथिंबीर ठेवायची. भजीसाठी वाटून वाटायची. शिवाताई कढई ठेव ग एका बाजूला. सो हे गाईस, तर तुम्ही बघू शकता मी कुठले आयटम बनवत आहे. आणि मी हा पदार्थ म्हणजे आपल्याला खिमा, मटन खिमा, त्याची मी भजी बनवणार आहे. त्यासाठी मी घेतलेली आहे पेस्ट, वाटून घेतलेले मिक्सरमध्ये. आणि हे तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांना. याच्यासाठी काय काय लागतं? कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि थोडेसे जिरे. तर मित्रांनो हा पालक आहे. आणि पालक बघा मी याच्यामध्ये हे मिक्सर करणार आहे टोपामध्ये. हा मी धुवून घेतलेला पालक आहे. त्याचप्रमाणे मी त्याच्यामध्ये हे बघा हा कांदा टाकणार आहे. आणि मी याच्यामध्ये मीठ तर टाकलेलं आहे. त्यामुळे मीठ घ्यायची गरज नाही. आणि त्याच्यामध्ये हे पूर्ण मी हे टाकणार आहे काय खिमा. तर बघा हा खिमा आहे. हा मटन खिमा. म्हणजे भजी आपल्याला कशा पद्धतीचे बनवायचे. त्यानंतर गाईस मी तुम्हाला हे टाकणार आहे काय, हे आपलं पीठ. हे बघा माझ्या चॅनलवर जाऊन नक्कीच तुम्ही हे करू शकता. सर्व बघून करू शकता. कारण याच्यामध्ये पाणी बिलकुल नाही टाकायचं. एवढा मसाला आहे, एवढं वाटण एवढंच टाकायचं फक्त. हे बघा. आणि मग नंतर याला मिक्सर करून हे पूर्णपणे आपल्याला घ्यायचं आहे. तरी मला जर का थोडं गिल्ला म्हणजे थोडं वल्ल वाटलं, पाणी झालं, तर गाईस मला याच्यामध्ये परत बेसन सुद्धा घ्यावं लागणार आहे. तर ह्या पद्धतीने मी बेसन मिक्स करणार आहे. आणि थोडीशी हळद राहिलेली आहे ना, तर हळद टाकते थोडी. हळद राहिली होती गाईस. तेल किती गरम झाले? तेल फार गरम झालेलं आहे, केव्हाच गरम झालेलं आहे. तर हे बघा मला आता थोडंसं शिवाताई मला थोडं बेसन घ्यावं लागणार आहे. कारण बेसन घेतल्याशिवाय आणि गाईला कधीच पालकाच्या भजीला कधीच पाणी टाकायचं नाही. म्हणजे पाणी नाही टाकायचं. तर मला थोडं बेसन, कारण थोडं ओलं लागत आहे म्हणून मला थोडं बेसन घ्यायचं आहे. बेसन दळलेलंच असतं शिल्पाने आपल्याकडे. त्यामुळे बेसनची काही हे नाहीये, कमतरता नाही. तर गाईस मी फक्त एवढंच घेते पहिल्यांदा. एवढंच बेसन पीठ. तर गाईस आपली हे करण्याची भजी जेवण बनवण्याची पद्धत अलग अलग असते. आणि गाईस मी ते थोडासा म्हणजे गॅलरी लावून घेतलेली आहे. कारण फार पाऊस पण चालू आहे. आणि त्याच्यात तुमच्यापर्यंत आवाज माझा येणार नाही. म्हणून मला थोडी गरमी पण झालेली आहे. पण हरकत नाही. कारण मला हे करणं म्हणजे फार याचं होतं. आज पावसाचं माझी इच्छा झाली. सगळ्याला शिल्पाला सांगितलं, शिल्पा
बाजारात गेलो आम्ही मार्केटमध्ये, चांगली भाजी होती पालक, म्हणून पालकचे म्हणलं भजे करू आपण. पहिले मेथीचे करणार होतो गाईस, पण ते मेथीचे थोडे कडकडू लागतात म्हणून मी काही मेथी घेतली नाही. मी डायरेक्ट हे घेतला, आपला पालक घेतलेला आहे. आणि हे पालकची भजी एकदमच सुंदर आणि कुरकुरीत होतात. म्हणून पाऊस जास्त आहे बोईसरमध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये, त्यासाठी मी तुम्हाला आता भजी काढून दाखवते. आता सगळ्याच्या लक्षामध्ये यायला असेल की मला मम्मीने कुठल्या पद्धतीचं हे केलेलं आहे काय, म्हणजे मिश्रण कसं केलं आणि किती वेळामध्ये झालं. आता फास्ट गॅस केलेला आहे मी, तुम्ही बघू शकता. मला थोडंसं पाणी पाहिजे. तर काही पाणी मी फक्त भजी हे करताना घेतलेलं आहे, कारण थोडंसं पाणी पाहिजे म्हणून. तर बघू शकता तुम्ही, हे बघा. एवढं झालेलं आहे सर्व मिक्सर पूर्ण भजीसाठी म्हणजे एवढं झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, माझ्याकडे झाडणं घ्यायला विसरली आणि एक मला हे पण घ्यावं लागणार आहे की आहे बरोबर. त्याच्यामध्ये अरे नालंदाचा आहे, घे का पेपर, हे समाधान पेपर घे पेपर. तर गाईस याच्यामध्ये खिमा असल्यामुळे याला एकदमच कडक करावा लागेल, तेव्हा ते म्हणजे चविष्ट लागतील आपल्याला. म्हणून एवढी घाई नाही करायची याला. काही कमी याच्यामध्ये गॅसवर, काही फास्ट गॅसवर असं याचा स्वरूप आहे काय भजी करण्याचा टेक्निक. म्हणून लवकर काढायचं नाही शिवा पाहिजे बरं का. आणि ते तुम्ही म्हणजे तुमच्या माहितीसाठी कधी कमी टाकायचे, म्हणजे तेलामध्ये जास्त त्याला जागा भेटल्यामुळे ते एकदम अगदी चांगले होतात. एकदम भारी स्मेल, भारी येतोय घरामध्ये. काहीतरी असं फ्राय झालं तर एकदम छान असं. एकदम माझ्या माहेरी फार बनवायच्या बायका मटण किंवा भजी, आम्ही लहानपणी फार खायचं. तेल जास्त गरम झाले का? तेल जास्त गरम झालेलं आहे आणि किती छान दिसायला सुंदर दिसतंय. आपण कमी टाकायची शिवाय यावा, कारण काय माहिती का, कमी काय टाकायचं एकदम मस्त. मी एक टेस्ट करते, हे उडेल आणि बापरे खूप गरम आहे. हे लय गरम असतं त्या, कारण त्याच्यामध्ये कांदा एकदम छान. मला वाटतं नक्कीच मी बरोबर आहे ना, थोडं कमी वाटते. आम्हाला खाऊन बघू देऊ. बरोबर तर आहे, बरोबर आहे ना, कारण मी बघितलं होतं ते शिवा. बरोबर. माझं कधी कमी जास्त होत नाही. मम्मीचा हात येतो, मम्मीचा हात आहे. खारट होईल पण कमी नाही होणार. आणि पसारा जास्त नको करू. नाही असं नाही करणार. सकाळी आवरायला खूप हे होतं, हे भांडे जास्त पाडू नको. आणि गाईज नक्कीच प्रत्येक म्हणजे बघणाऱ्याच्या तर तोंडाला पाणी येईलच. खिमा भजी म्हणल्यावर पालक, खिमा, मेथीची पण मी खाल्लेले आहेत. मम्मीला मेथीची पण येतात. मेथी पण माझी परी खात नाही आणि आर्यन पण खात नाही, कडू लागतात. कांदा पात सर्व, कांद्याच्या पातीचे पण खूप छान होतात. ते छान होतात, ते पण खायचे. बबली खायचेत का तुला? बघू ताईला मी डब्यात भरून ठेवणार आहे. आणि कारण ती बघितली तिनं ना, हे आणताना भाजी मी निवडत होती ना भाजी, तेव्हा बघत होती ती. तर तिला माहित नव्हतं आम्ही भाज्या साफ करते. ती गेली नसती नाही तर मग ती खाऊन गेली असती नाश्ता. मटन खिमा भजी म्हणल्यावर आता जेवायची काय हेच नाही. फक्त गाईच्या आम्ही किती 5-6 जण आहेत. फक्त आम्ही भजीच खाणार. आणि पप्पा तिचे त्यांच्यासाठी आहे मात्र हे बघा
सकाळ दुपारचंच पीठ आहे, तर त्यांच्यासाठी चपात्या आणि थोडंसं चिकन आणलेलं आहे. त्यांना जमणार नाही भजी खाऊन झोपायला. पप्पा आपल्याला काय हे असलं ना थोडासा जाम नाही तर श्वास तरी भारी वाटत. तर याला काही घ्यायची गरज नाही शिवाय. याला फार मसाला दिसला सर्व वापरले एकदम टेस्टी. टेस्टी ना बाईला दे ना बाईला. बाईलाच दिले. बाईने कॅमेरा पकडले म्हणते मम्मी इशारा चालू तिचा. अच्छा बाई तुला मी नंतर मग प्लेट मध्ये थंडी झाले होते भैया. प्लेट याच्यामध्ये प्लेट मध्ये मग आता डिश मध्ये खाऊ दे ना त्यांना. चला मी आता माझ्या परीला आणि सुमेधला देते. ए सुमेध आवाज कमी करा, मस्ती कमी करा जरा. हे बघ काय बनवलं आहे. हे बघा तुम्हाला आधी दाखवायचंच राहिलं किती छान बघा. एक प्लेट जरी खाल्ले तर आपलं पोट भरून जाईल. जेवणाची इच्छा पण नसेल एवढे छान. आणि क्रंची भजी बनवले. घे परी खिमा. कसं झालं दीदी? यम्मी. खाऊन तर बघ ना आधी. हे माझ्या सुमेधला दे का बाई, सेपरेट दे. सुमेधलाच दिले. हे तिकडे डिश ठेवलीस ना सुमेधची. दे पप्पांना डायरेक्ट पप्पा जेवताना जेवतील. असे नाही खाणार पप्पा. सुमेध पप्पांना घे आधी जेवताना जेवताना. ए दे परी मग सुमेध. पप्पाला असं जमत नाही बाई. हां घ्या. एकदम छान. मिरची तोडू का तुम्ही थोडी? पण ट्राय करा. ए शुभम मिरची तोडू का थोडी? का तिखट आहे बरोबर? थोडं तिखट कमी आहे. मस्त आहे पण मिरची बरोबर पोरं खातील. लय टेस्ट लागेल ना तुम्हाला. मिरच्या पण तळून देते मी. चल शिवा ताई लंबे लंबे मिरच्या दे. मीठ भरून दे का, मीठ भरून. किती राहिलं? ए का शिवा ताई मी हे नाही लावली गे बाई. टिकली माझ्या कपड्याला टिकली नाहीये. मागाशी हे घालताना पडली माझी. उडेल ना मिरची आता. असं काय उडेल ती मला मम्मी आहे. मिरची पण घाबरते का तुला? मिरची पण घ्यावरची मला. टेक्निक पाहिजे टेक्निक. तोडून टाकलेस ना मिरची त्याच्यात? उडणार नाही मग. अजिबात उडणार नाही. खूप मस्त. मी ना चपात्या करणार. मम्मी चपात्या नाही करणार. मी बा उडते मम्मी. उडणार तर नाही म्हणा, पण काय सांगावा. मिरची आहे शेवटी. पोरं खायलेत ना. दीदी फोन ठेव. तू अभ्यास करत नाही परी. दाखव तुझा नवीन फोन. हे बघा नवीन टॅब. छान आहे का सुजी? छान आहे का? सुजीला नाही आवडलं पण. हे पण टाकले तर खाय ना सुजी. सुजी नाही आवडलं तुला? सुजी नाही मिरची उडली बरं का. नाही उडाली. नाही बरं झालं त्याच्यात तळलं. मस्त शॉर्टकट भारी मारलाय. हो मला आवडला हा शॉर्टकट. कुठला मला मी पण ट्राय ट्राय कधी करायची माहिती का? मिरची खुडल्याशिवाय मधातून कधीच टाकायची नाही एवढ्या तेलामध्ये. डायरेक्ट नाही ना, नाही तर नाहीतर बापरे. नाचायचीच बारी होईल. हा नाचायची वर मिरची सोबतच. याच्यामध्ये कसं आम्ही कामामधून याच्यामधून गेलो का आम्ही शिवाताई सगळ्यांचं बघून कोण काय करते कोण काय करते तुम्हाला त्यातली माहिती नाही. काय ग बघते मम्मी. आता बाकीचं कधी करणार तू? बाकीचं आता पप्पासाठी तर मला करावंच लागणार आहे. लवकर कर ना. 10 वाजून गेले. 10:30 झाले. एवढं खाल्ल्यावर मला वाटतं पप्पा जास्त जेवण मागतील म्हणून. पप्पा नाही मागणार पण पप्पा हे 2-3च खातील. त्यांना बिर्याणी आवडत नाही. त्यांना चपाती पाहिजेच माहितीच पाहिजे. आहे त्यांना. ते पण काढून टाक ना आता. नाही नाही थोडं थोडं बाकी आहे का अजून? मटण नाही त्याच्यामध्ये किंवा म्हणून त्याला फिरवून 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 करावं लागतं ते. आता गाईस याच्यावर टाकते थोडीशी मी मीठ आणि मग खाने वाले लेंगे अपना नाम. मला मम्मी का हे बघा बस. आता भाजी संग खा जेवढे खायचं तेवढे. तर गाईस खरोखर माझी जर रेसिपी तुम्हाला जर आवडली तर नक्कीच तुम्ही कमेंट करा, शेअर करा, लाईक तर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण बघा मी फार म्हणजे काही जर मला एखादं हे आलं माझ्या लक्षामध्ये की हे करायचंच आहे. मग पूर्णाच्या पोळ्या जरी असल्या गाईस
तरी मी तेवढ्याच यांनी करते, म्हणजे मन लावून आणि एकदम आनंदाने. 10 माणसं जरी जेवून घालायचं असलं, मला जेव घालायचे असले तरी मी राईस घालते जेव, बरं का. म्हणजे आपल्याला कंटाळा नाही. आणि मग आता काय सांगावं तुम्हाला, तुम्ही म्हणतात मला मग मी अशी स्वतःच हे सांगते, पण तसं नाही गाईस. कारण आहे तसं, कंटाळा नाही. अर्धी रात्री जर कोणी म्हणलं की आम्ही उपाशी आहे का आणि आम्ही टाइम झाला आम्हाला यायसाठी, तरी गाईस आपली तयारी असते बनवून दे. झालं का नाही मम्मी? ते बाई थांब ना जरा, शिवाय काय दाखव आता. आता काय बापरे, इथे हे काय केलं? चिकन पण बनवलं एक साईडला. पप्पाच पगली झालं का नाही अजून? चपाती पण झाली. बापरे, एवढं भरली. ते मग आता त्याच्या माणसाची आदत माहित असते ना. हा, पण माझ्या मम्मीच्या हाताला बघा किती मोठे आहे. एवढं बनवलंय तरी, खाल्लंय तरी एवढं बनलंय. अजून आहे बरं. पण शिवाय ये तुला सांग, तिकडे ते चिकन बाकीच आहे अजून. चिकन तू कधी लगेच चिकन पण बनवलं? तुला फास्ट आहे माझ्यापेक्षा, माझी मम्मीला फास्ट आहे. हा, मी बॅक कॅमेरा करते. ती सुजी पण आहे ना घरामध्ये. तर काही सुजी पण आहे आणि परत म्हणजे चिकन खाणारे, आवडीने चिकन खाणारे माझे पोरं. बबलीचा एक मुलगा आहे, तो पण चिकन खातो. आणि खिमा भजी आहे, त्यांनी ते नाश्त्यासारखे टाइमपास सारखे खाल्लेत, पण भूक लागल्यावर त्यांना चपाती भाजी पाहिजेच. काय करायला तर का तुला सांगते, आता माझ्या मागे कोणतं काम लावते? चपाती भाजी करून घेते मी. मला लय जीवावर आलाय, आता कंटाळा आलाय चपातीचं. मला कुठलंही काम इझी वाटतं, पण चपाती बनवायला मला आवडतच नाही. हाताला म्हणजे हे ना, आता काय माझ्या हाताला सवय लागली शिवाय. आता मी टाकलेली बरं का. मला नाही आवडत चपाती बनवायला. दुसरं काही काम दिलं असतं तर मी केलं असतं, पण मला चपात्या खरंच आवडत नाही. आता माझ्या मम्मीचे खूप पाय दुखले उभं राहिल्यामुळे किचन जवळ. तरी मला वाटतं अर्धा पाऊण तास झाला मम्मी किचन मध्येच आहे. आणि मी आहे गाईज मस्त फ्री बसली आहे, फक्त मोबाईल पकडूनच. कारण की कधी कधीच मी सांगते मम्मीला, मी रोज सांगत नाही स्वयंपाकाचं काम. कधीतरी जेव्हा मम्मी घरी असली किंवा दुपारून घरी असली किंवा संध्याकाळी 4 वाजता लवकर आली, तेव्हाच मी तिला सांगते. आणि बाहेरचं वातावरण खूप म्हणजे एकदम थंडगार वारा यायला लागलाय पावसामुळे, तर थोडं फ्रेश वाटायला लागले. एसी सारखी हवा वाटते घरामध्ये. कारण की 3 दिवस झालं सारखा लगातार पाऊस आहे. पाऊस काही कमी व्हायचं नाव नाहीये. पावसाचे दिवस आहेत, पावसाला पण मी काही बोलू शकत नाही. थोडा उजेड कमी पडतोय. एक बॅक साईडचा लाईट लावते गॅलरीतला, उजेड तरी येईल ना. बघते, आली. दिसतायत का कपडे? किती कपडे धुतले मम्मी? मी कपडे धुतलेत सगळे बाहेरचे. तू सगळं नेऊन टाकलं मी आता. बरं झालं, साफ केलं तू. बरं झालं, बरं झालं. हे मी जरा मॅक्सी बदलताना शिल्पाला म्हणलं हलवून घे ग. तर अगदीच कडक झाले तेवढे. हे बघा, एकदम फुटाणा एवढा कडक झालेला आहे, पण टेस्टी पण झालेला आहे. पण मी माझ्या मनाने फार हे छान बनवले होते, पण हे थोडे अलगच ठेवले कारण फारच कडक झाले. तर आता बघा आला टाइम झाला त्यांचा जेवायचा. मला म्हणतात आठ फेकाय, त्यांना पसंत नसतं काहीच संकामळे सरांना. फक्त जेवण पाहिजे, भाकरी पाहिजे, भाजी पाहिजे. तर काहीच तुम्ही मला, मी आता एवढं चांगलं केल्याबद्दल मला चांगल्या कमेंट करा, छान छान कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आमची प्रतीक्षा करा. जय भीम, नमो बुद्धाय. चपात्या करते मी. बाय.